प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना या योजनेअंतर्गत आज वरवड बकाल येथील विदर्भ कोकण बँकेचे शाखा व्यवस्थापक सुरेश गाडे यांच्या हस्ते अपघातामध्ये मृत्यू पावलेल्या दोघांच्या वारसांना प्रत्येकी 2 लाख रुपयाच्या चेकचे वितरण यावेळेस करण्यात आले। वरवड बकाल येथील एक महत्त्वाची बँक आहे विदर्भ कोकण ग्रामीण बँक, की ज्या बँकेच्या माध्यमातून आपल्या खातेदारांचा अपघाती विमा असेल किंवा कुठलंही नुकसान असेल तशा नुकसानग्रस्त सभासदांना या बँकेतून जे काही योजना आहेत त्या योजनांचा लाभ दिला जाते। आज रोजी या ठिकाणी गावातील 2 महिलांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेच्या अंतर्गत लाभ देण्यात आलेला आहे, की ज्यांचे पती अपघातामध्ये एकीचा पती वारला तर एकीचा आजाराने वारला असं सांगितलं जाते। तर या 2 महिलांना आज प्रत्येकी 2-2 लाख रुपयाचे चेक दिले गेलेले आहेत। साहेब, अजून या योजनेबद्दल आपण काय सांगता येईल? प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना याच्यामध्ये आपण ओंकार साहेबराव मुंडे राहणार पिंपरी काथरगाव यांचा 19/5/2024ला 436 रुपयाचा विमा काढण्यात आला होता। त्यांचे पती मृत्यू झालेला आहे आणि त्यांचे जे वारसदार आहे रेखा ओंकार मुंडे यांना आज रोजी 2 लाख रुपयाचा चेक आपण दिलेला आहे। तसेच मंगेश प्रभाकर तारडे राहणार काकणवाडा खुर्द यांचं अपघाती निधन झालं आहे, तर त्यांचे जे नॉमिनी आहे ज्योती मंगेश तारडे यांना 2 लाखाचा विमा आपण आज दिलेला आहे। आजपर्यंत आपल्या बँकेमध्ये आपण 8 व्यक्तींना याचा फायदा करून दिलेला आहे। आपले निंबाजी प्रभाकर हागे एकलारा, तसेच मोहन दत्तू धुळे एकलारा हे यांचा अपघाती मृत्यू झाला होता, तर त्यांना आपण त्यामध्ये 2 लाखाचा। तसेच आपले अनिश पत्रकार म्हणून होते त्यांना आपण ॲक्सिडेंटल आणि जनरल असे दोन्ही 4 लाखाचा विमा दिलेला आहे। हां, तर आम्ही कसं आहे यांना प्रत्येक व्यक्तींना सांगण्यात येते की बाबा तुमचे जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना हे यांचे खाते उघडल्यानंतर आम्ही त्यांचे काढून घेतो। कशी अपघाती मृत्यू झाला तर त्यांना दोन्ही योजनाचा फायदा होतो। तर त्यांनी दोन्ही विमे काढले असले तर मग त्यांना 4 लाखाचा फायदा होतो। तसं जनरल मृत्यू झाला तर त्याला 2 लाखाचा फायदा। त्यासाठी बँकेचा सभासद असणं महत्त्वाचं आहे। बँकेचा सभासद असणं आणि त्यांना ते पॉलिसी काढून घ्यायला पाहिजे। आणि अजून अटल पेन्शनची एक स्कीम आहे, त्यामध्ये 1 ते 5 हजारापर्यंत आपण नोंदणी करू शकतो। म्हणजे जे अटल पेन्शन आहे ते जर काढलं तर मग त्याची मर्यादा 18 ते 40 वर्ष आहे, तो त्या वयोगटातला व्यक्ती काढू शकतो। त्याला विम्याचा प्रीमियम किती असते? याचं काय प्रीमियम आता जीवन ज्योतीमध्ये 436 रुपये वर्षाला 2 लाखाचं कव्हर आहे 436 मध्ये। ते जर आपण दुसरी पॉलिसी काढली तर त्याच्यामध्ये LIC काढली समजा तर त्याला खूप प्रीमियम भरावा लागतो। गरीब लोकांसाठी गव्हर्नमेंटने स्पेशल स्कीम काढलेली आहे, त्यामध्ये ॲक्सिडेंटलमध्ये फक्त 20 रुपये त्यांना भरावं लागतं। ॲक्सिडेंटल विमा जर काढलात फक्त 20 रुपयामध्ये त्याला 2 लाखाचा कव्हर होतो। कारण कसं आहे आता सरकारी नोकर वगैरे आहे ते LICचे हे ते काढू शकतो, पण बाकी जनरल पब्लिक आहे, सामान्य व्यक्ती आहे, ते एवढा प्रीमियम भरू शकत नाही। आता या लोकांना आपण सांगतो, पण कसं आहे हे काय म्हणतात आमच्या पासबुकातून पैसे कटतात, पण त्याचा त्यांना फायदा समजत नाही। आता 436 आणि 20 456 होऊन राहिले तर 1.25 ते 1.5 रुपये समजा दिवसाला पडतो, तो आपण स्वतःसाठी खर्च करायला पाहिजे। त्याचा फायदा आपल्या मुलांना किंवा माणूस जर गेला तर त्याच्या घर परिवाराला त्याचा फायदा होतो। निश्चितच एकंदरीत ही जी योजना आहे प्रधानमंत्रीच्या अनुषंगाने विमा योजना, या योजनेच्या चांगले लाभार्थ्यांना याच्यातून लाभ मिळालेला आहे, जे की या बँकेचे सभासद आहेत। आणि अशा पद्धतीच्या विविध लाभार्थ्यांना लाभ देण्याचं काम आदरणीय गाडेसाहेब आपल्या बँकेच्या माध्यमातून करत आहेत। एक चांगला उपक्रम त्यांच्या आल्यापासूनच या बँकेच्या अनुषंगानं तसेच इतरही बाबतीत ही बँक जिल्ह्यात एक अव्वल स्थान ठेवून आहे असं सांगायला हरकत नाही। कॅमेरामन सुरेश परला दातार, साक्षीदार न्यूज,
वरवड बकाल.